अखेर सोन्याचा भाव बदलला. सरकारनं केला सोन्याचा भाव फिक्स. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलीय. अखेर सोन्याचे नवीन भाव सरकारनं जाहीर केलेत. 5 मिनिटांपूर्वी स्वतः पंतप्रधानांनी एक असा मोठा निर्णय घेतला की ज्यामुळे सोने चांदीचे भावच बदलले. अचानक घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे सोने चांदीच्या बाजारात प्रचंड उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण तयार झालं. कारण आता सोने चांदीचे भाव पूर्वीसारखे राहिले नाहीयेत. सोने चांदीचे भाव बदलले. आजचा जर तुम्ही 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचा भाव जर तुम्ही बघितला तर तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की स्वतः सरकारनं या भावाच्या बाबतीत एक महत्त्वाचा नियम लागू केल्यामुळे आता सोने चांदीची विक्री नवीन पद्धतीनं होणार आहे. पूर्वी टीव्हीवर जो भाव दिसायचा किंवा बाजारामध्ये जो भाव सांगितला जायचा त्याच भावानं खरेदी विक्री होत राहील. पण आता तसं होणार नाही. आता नवीनच भावानुसार खरेदी होणार आहे. एप्रिल महिना सुरू झालाय. त्यातच काल सरकारनं मध्यरात्री एक मोठा निर्णय लागू केलाय. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय लागू केला आणि ज्यामुळे सोने चांदीच्या किमतीमध्ये हा अतिशय वेगानं आणि विचित्र बदल जाणवलाय. सोने विक्री करणारे जे विक्रेते आहेत ते देखील हैराण झालेत. इतके भाव कसे काय बदलले? कारण की आज सकाळी जे भाव जाहीर झाले होते ते भाव वेगळे ठरलेत आणि सरकारनं जे भाव लागू केलेत तेच आता इथून पुढे लागू होणार. मग नेमकं काय आहे भाव? आजचा ताजा 18 कॅरेटचा, 22 कॅरेटचा, 24 कॅरेटचा भाव नेमका काय आहे? खरंच हा भाव बदललाय का? नेमकं किती रुपयाचा बदल झालाय? हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण की सोने चांदीच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारनं हस्तक्षेप करून मोठ्या भावामध्ये बदल केलाय. गेल्या वर्षभरापासून सोनं 70 ते 75% वाढलं होतं. गोरगरीब जनतेच्या हाताच्या पलीकडे गेलेलं सोनं नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं सोने चांदीच्या विक्रीवर एक नवा निर्णय लागू केला. ज्यामुळे आता सोने चांदीची विक्री नव्या नियमांमधून नुसार होणार आहे. आणि ज्यामुळे सोने चांदीचा जो भाव आहे तर तो आता अशा पद्धतीनं राहणार आहे. त्यामुळेच आजचा जो ताजा भाव असणार आहे, जो 18 कॅरेट सोन्याचा ताजा भाव, 24 कॅरेट सोन्याचा ताजा भाव, 22 कॅरेट सोन्याचा ताजा भाव जो आजचा आहे तो अतिशय वेगळा आहे. पहा, लोकांना वाटत होतं काल थोडंफार सोनं बदललं होतं किमतीमध्ये, आज थोड्याफार किमतीनं बदलेल. पण आज तसं झालं नाही. आज अचानक किमतीमध्ये असा बदल झाला की ज्यावर लोकांना विश्वास ठेवणं देखील कठीण झालंय. ही बातमी स्वतः प्रशासकीय सूत्रांनी सांगितलेली आहे आणि ज्यामुळे भाव जाहीर होताच एकाच तासामध्ये प्रचंड बाजारामध्ये गर्दी पाहायला मिळालेली आहे. आता गाड्या लावायला जागा राहिली नाही. जळगावमध्ये, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर धुळी, पुणे या ठिकाणी सराफा बाजारामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. कारण की सोन्याचा भावच उलटा फिरला. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती सरकारनं अधिकृतपणे जाहीर केली आहे. सोने चांदीचे दर ज्यामुळे पूर्णपणे पलटले आहेत आणि ज्यामुळे आता सोने चांदीच्या भाववाढीचा खेळ संपलाय. आज दुपारी पुन्हा एकदा सोन्याचे नाव दर आहेत तर ते प्रसिद्ध करण्यात आले आणि ज्यामुळे सोने चांदीचं मार्केट पूर्णतः बदललं. गेल्या 15 दिवसापासून सोनं सातत्यानं चढ्या घरात विकलं जात होतं. किमती हळूहळू वाढत चालल्या होत्या. पण गेल्या 2-3 दिवसांमध्ये घसरण पाहायला मिळाली. अचानक सोनं वाढलं. पण काल झालेल्या बैठकीमध्ये एक असा मोठा निर्णय घेण्यात आला आणि ज्यामुळे सोने चांदीचे भाव फिक्स झाले. आता भाव बदलणार नाहीत. सोने चांदीचा भाव आता फिक्स होणार. आता इथून पुढे सोन्याचे भाव बदलण्यासाठी वेगळेच नियम आता लागू होणार. इतिहासात कदाचित पहिल्यांदाच हा इतका मोठा निर्णय घेतला गेलाय. त्यामुळे आजचे भाव अचानक बदलले आहेत. आजचे भाव जे होते, जे तुम्ही टीव्हीला पाहिले होते, पेपरला वाचले होते, ते भाव नाही आहेत. आता स्वतः सरकारनं जाहीर केलेले भावच आता इथून पुढे लागू राहणार आहेत. मग काय आहेत ते भाव? किती रुपये भाव आहेत? काय आहे आज 24 कॅरेटचा दर? चांदी किती रुपये किलोनं विकली जात आहे? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, खरं तर हा जो निर्णय आहे हा दाबण्याचा प्रयत्न झाला होता. काही ठिकाणी अजूनही जुन्या भावानं सोनं विकलं जात असेल तर तुम्ही हे भाव नवीन कोणते आहेत तर ते लक्षपूर्वक पहा. खरे भाव कोणते आहेत ते जाणून घ्या. पहा, तुम्ही नुसतं फक्त आजचा भाव जाणून घेऊन व्हिडिओ बंद केला तर तुमचं नुकसान होणार. कारण की येणाऱ्या काळात काय होणार आहे, पुढील 3 महिन्यासाठी कशा पद्धतीनं भावामध्ये फिरणार आहे, कशा पद्धतीनं भाव असू शकतात, कशा पद्धतीनं भाव फिरणार आहेत याची देखील माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, आजचे ताजे भाव काय? व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत आजचे ताजे भाव काय. 18 कॅरेटचे काय, 22 कॅरेटचे काय, 24 कॅरेटचे काय, हे ताजे भाव आपण लगेच पाहणार 30 सेकंदामध्ये. आणि त्यानंतर मार्च एंडिंगपर्यंत काय होणार आहे, मार्च एंडिंगला नेमकं काय होणार आहे, पुढील काही दिवसांपासून कशा पद्धतीनं बदलणार आहेत, काय सरकारनं भाव फिक्स केले आहेत, कशा पद्धतीनं 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे भाव फिरणार आहेत, तुम्ही नेमकं काय करायचं आहे, काय कारण आहे सोन्याचा आणि वाढ्याची, सगळी सविस्तर माहिती सांगतो. जर तुम्हाला सोने खरेदीत फायदा मिळवायचा असेल, जर तुमचं नुकसान होऊ द्यायचं नसेल, न तुमची फसवणूक होऊ द्यायची नसेल तर 100% हा व्हिडिओ पूर्ण पहा. सर्वात आधी आपण ताज्या दरांपासून सुरुवात करूया. 18 कॅरेटचे भाव काय आहेत,
22 आणि 24 कॅरेटचे नेमके दर काय सुरू आहेत हे तर आपण जाणून घेणारच आहोत, पण त्यासोबतच अचानक सोन्यात घसरण का सुरू झाली, या मागचं मूळ कारण काय, मध्यरात्री नेमका कोणता नियम लागू झाला आणि त्याचा सोन्याच्या बाजारावर इतका मोठा परिणाम कसा झाला, लोकांची गर्दी इतक्या प्रचंड प्रमाणात का वाढत आहे आणि आगामी काळात ही घसरण आपल्यासाठी सोन्याची संधी आहे की मोठे संकट, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। सध्या मार्केटमध्ये जो बदल झाला आहे त्यामागे एक अतिशय धक्कादायक आणि गुपित कारण दडलेले आहे। चीनमधून एक अशी खळबळजनक बातमी समोर आली आहे ज्यामुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठ उलटी फिरली आहे। त्यातच भारत सरकारनं देखील नवीन धोरण जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। आज सकाळी 10 वाजता जे दर होते ते दुपारी 12 नंतर पूर्णपणे बदलले आहेत। सकाळी लोकांनी टीव्हीवर पाहिलेले दर वेगळे होते। बरेच लोक सकाळी सकाळी टीव्हीवर बातम्या पाहतात ज्यात 18 कॅरेट आणि 22 कॅरेटचे काहीतरी ठराविक दर सांगितले जातात। टीव्हीवरील बातमीदार खूप जोरात ओरडून सांगतात की सोने वाढले किंवा सोने कमी झाले, पण सामान्य माणसाला वाटते की यात काही मोठा फरक नाहीये। जास्तीत जास्त 500 रुपयांची घट होईल किंवा 200 रुपयांची वाढ होईल, या पलीकडे काही घडत नाही असे लोकांना वाटायचे। सोन्याचे भाव खूपच वाढल्यामुळे लोकांनी खरेदीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती। सोन्याच्या किमती आता आपल्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत असे समजून अनेकांनी सोन्याच्या बातम्या पाहणे देखील सोडून दिले होते। पण आज अचानक जे काही घडले आहे, म्हणजे काल मध्यरात्री जो निर्णय झाला, त्या निर्णयामुळे सोन्याच्या किमती पूर्णतः बदलल्या आहेत। त्यामुळे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे ताजे भाव जर तुम्ही आत्ता पाहिले तर तुम्ही नक्कीच खुश व्हाल। ज्या लोकांनी सोन्याची आशा सोडून दिली होती ते देखील आता विचार करत आहेत। काही लोकांचे म्हणणे होते की सोने खरेदी करणे बंद करा म्हणजे भाव आपोआप कमी होतील। काही जण तर स्पष्टपणे म्हणत होते की आता सोन्याचे काय करायचे आहे आपल्याला। पण सरकारने या परिस्थितीकडे लक्ष दिले आणि एक मोठा निर्णय घेतला। आता एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, कारण फक्त भाव ऐकून जर तुम्ही व्हिडिओ बंद केला तर तुमचे नुकसान होऊ शकते। यामागचे कारण असे की बाजारात काही ठराविक मोठे गुंतवणूकदार आहेत जे एका दिवसात करोडो रुपयांचे सोने खरेदी करतात। जेव्हा किलोमध्ये सोने खरेदी केले जाते तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण मार्केटवर होत असतो। जर एखाद्या मार्केटमध्ये काही मुठभर लोक इतक्या मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असतील तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोने उपलब्ध राहत नाही। याचाच अर्थ सोन्याची मागणी वाढते आणि मागणी वाढली की त्याचा पुरवठा कमी होतो। मार्केटचं साधं गणित आहे की जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा त्या वस्तूचा भाव आपोआप वाढत असतो। सोन्याचा जो हा फुगा तयार झाला होता तो अशाच मोठ्या गुंतवणूकदारांमुळे होता का याची पडताळणी झाली आणि त्यामध्ये सोन्याच्या भाववाढीमागचे खरे कारण समोर आले। ते कारण मोडीत काढण्यासाठी सरकारनं नवीन नियम लागू केले आणि त्यामुळेच आज सोन्याचा भाव बदलला आहे। आता सर्वात आधी आपण चांदीपासून सुरुवात करतोय। चांदी जी आहे तर आज मितीला ही चांदी 238 रुपये प्रति ग्रॅमनं विकली जात आहे। 238 रुपये प्रति ग्रॅम जर म्हटलं तर एका तोळ्याला 238 रुपये आणि एका किलोला जर तुम्ही हिशोब केला तर 2,38,000 रुपये किलो ही चांदी आज मितीला विकली जात आहे। त्यानंतरचा प्रश्न आता येतोय 18 कॅरेट सोन्याचा। 18 कॅरेट सोन्याचा जर विषय करायला गेला तर 18 कॅरेट सोन्याचा जो 1 ग्रॅम आहे तर तो आहे 10,362 रुपये। 10,362 रुपये ग्रॅम हे तुम्हाला जास्त वाटत असेल तर लक्षात घ्या 4 एप्रिल रोजी हे आज सोन्याचे भाव हे 4 ते 5,000 रुपयांनी वाढलेले होते आणि ते आज मितीला कमी झालेले आहेत। आता जर याचा जर तोळ्याचा हिशोब केला तर 10,03,620 रुपये हे साधारणपणे 18 कॅरेटचे आहेत। त्यानंतर 22 कॅरेटचा जर विषय घेतला तर 22 कॅरेट आज आपण जर बघितलं तर तो 12,300 रुपये आहे, म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,23,000 रुपये आहे। आणि 24 कॅरेटचा जर आपण विचार केला तर 24 कॅरेट आज 13,550 रुपये, म्हणजेच एका तोळ्यासाठी 1,35,000 रुपये हे सोनं त्या ठिकाणी तोळ्यामागे विकलं जात आहे। तर अशा प्रकारे सोने चांदीची जी हालचाल आहे तर ती टप्प्याटप्प्यानं कमी होताना मागील 4 दिवसांमध्ये दिसली आहे। पण पुन्हा एकदा आता सोनं किंवा चांदी वाढताना दिसून येत आहेत। आता तुमचे यावर काय मत आहे? हे जे भाव आहेत ते योग्य आहेत का? तुमच्यामध्ये किती रुपये भाव व्हायला पाहिजेत? किती रुपये भाव झाल्यावर तुम्ही खरेदी करणार? किती रुपये भाव होणे गरजेचे आहे? नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की हा व्हिडिओ आपण एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे। याला कुठलाही फायनान्शियल ॲडवाइस म्हणून घेऊ नका। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका।